नमस्कार. आज 18 सप्टेंबर 2023 वार आहे सोमवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, सन्मानजनक जीवनाची मोदी हमी, PM विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ. यशोभूमी केंद्राचेही लोकार्पण काल करण्यात आलेले आहे. आता जे विश्वकर्मा योजना आहे ती काय आहे नेमकी तर पहा, PM विश्वकर्मा योजना याचा उद्देश आहे कारागीर आणि शिल्पकारांना आर्थिक पाठबळ देणे व स्थानिक उत्पादन, कला आणि हस्तकलेच्या माध्यमातून परंपरा, संस्कृती आणि वारसा यांना जिवंत ठेवणे हा त्याचा मागचा उद्देश आहे. त्यानंतर या PM विश्वकर्मा योजनेमध्ये 18 पारंपरिक कलाकुसरींचा समावेश करण्यात आलेला आहे. यासोबतच 2023-24 ते 2027-28 या आर्थिक वर्षांसाठी किती 13,000 कोटींची इतर तरतूद देखील करण्यात आलेली आहे. ओके, यासोबतच पहा, बायोमेट्रिक पद्धतीने PM विश्वकर्मा पोर्टलवर नोंदणी करून PM विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि तसेच ओळखपत्रे देण्यात येणार आहे. यासोबतच कौशल्य विकासासाठी मूलभूत आणि प्रगत प्रशिक्षण व 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. आता डायरेक्टली यामधून प्रश्न असा बनू शकतो की स्टेटमेंट दिले जाऊ शकतील की PM विश्वकर्मा योजनेमध्ये किंवा PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. मग हे स्टेटमेंट योग्य की अयोग्य? तर अगदी योग्य आहे, कारण यामध्ये 3 लाखपर्यंतचं काय तुम्हाला कर्ज दिलं जाईल. यासोबतच प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. यानंतर तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने जर पोर्टलवरती नोंदणी केली तर तुम्हाला एक प्रमाणपत्र पण मिळणार आहे. यासोबतच आणखीन एक स्टेटमेंट जर विचारण्यात आलं की यांमध्ये 20 पारंपरिक कलाकुसरींचा समावेश करण्यात आलेला आहे PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत, तर हे स्टेटमेंट जे आहे ते अगदी चुकीचं आहे. तर 20 नसून 18 कलाकुसरींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर हे जे 2-3 फॅक्ट मी सांगितलेले आहेत ते तुम्हाला माहिती असणं अगदी गरजेचे आहेत. ओके, त्यानंतर आपण पुढची न्यूजकडे जाऊयात. महिला आरक्षण विधेयकासाठी विरोधी पक्ष आग्रही, कारण विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. म्हणजे 5 दिवसांचं जे विशेष अधिवेशन आहे त्याची आज सुरुवात होईल. मग आजचा जो दिवस आहे तो पुराणी जी बिल्डिंग आहे किंवा ओल्ड संसदेची जी बिल्डिंग आहे तिथे होईल. उद्यापासून आपलं नवीन संसद बिल्डिंगमध्ये आपलं अधिवेशन भरणार आहे, असं संसदीय कामकाज मंत्री म्हटले आहेत. त्यानंतर पुढे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभात महिलांसाठी आरक्षण विधेयक मांडले जाण्याची चर्चा यामध्ये जास्त होत आहे. ओके, त्यानंतर अगदीच 2-3 पॉईंट यांनी म्हणजे आजची जी पार्लिमेंटमधील जी बैठक आहे यामध्ये एक इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याबद्दलचं एक विधेयक आहे. त्यानंतर एक टपाल विधेयक आहे. त्यानंतर एक न्यूजपेपर रजिस्ट्रेशन ॲक्ट याबद्दलचं पण एक विधेयक आहे. ओके, असे 3-4 विधेयक तरी आहेत. मग आता इथं ते दिले नाहीत, परंतु आता अगदीच हे जर विधेयक पास झाले किंवा याबद्दल काही चर्चा वगैरे जर झाली असेल तर आपण त्याला उद्या नक्की डिस्कस करणार आहोत. ओके, त्यामुळे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. SBI सह अनेक बँकांची 3,847 कोटींची फसवणूक. ओके, त्यानंतर आपण आता इथून पुढे जाऊयात. म्हणजे पहा, इथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज दिसत नाही आहे. ओके, वाघ बचाव किंवा वाघांचं संरक्षण वगैरे कशा पद्धतीने झालं पाहिजे ते त्यांनी बोललेलं आहेत किंवा त्यांचं इंटरव्ह्यू आहे ते अगदी शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. अन्यथा पुढे जाऊयात आपण. त्यानंतर देश विदेश पद्धती पहा, दिल्लीत मोदींचा मेट्रो प्रवास विस्तारित मार्गाचे उद्घाटन देखील झालं. त्यानंतर नव्या संसद भवनात काल ध्वजवंदन झालेलं आहे व आजपासून म्हणजे आज ओल्ड बिल्डिंग व त्यानंतर उद्यापासून आपण या बिल्डिंगमध्ये शिफ्ट करणार आहोत. ही एक चांगली बाब आहे आपल्याला. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे पहा, आपल्यासाठी काहीच गरजेचे नाही आहे. ओके, त्यानंतर नीज न येतर म्हणजे काही विद्यार्थ्यांना वगैरे जर झोप येत नसेल तर त्याला काही सोल्युशन्स वगैरे आहेत का, तर ते अगदीच इथं देण्यात आले आहेत. तर ते तुम्ही वाचून घेऊ शकता. मी इथं हायलाईट पण केलेलं आहे, म्हणजे जे त्याचे सोल्युशन आहेत ते तेवढे मी हायलाईट केलेले आहेत. ओके, त्यानंतर आपण डायरेक्टली पुढे जाऊयात. आता इथे पहा, हे आय थिंक तुम्ही भूगोलमध्ये वगैरे शिकलेलाच आहात. आता काही ठिकाणं आहेत पहा जिचं गरम पाण्याची झरे म्हणतो आपण, किंवा अगदी अमेरिकेमधील काही शहरं वगैरे तिथं डायरेक्टली काय येतं, वाफा वगैरे निघतात. आय थिंक ती गार्डनचं मला नाव आठवत नाही आहे तसं त्याला, परंतु ते अमेरिकेत गार्डन आहे तशा पद्धतीचं. ओके, जिथं की डायरेक्टली ते वाफा वगैरे बाहेर पडतात. मग ते वाफा वगैरे कशामुळे येतात, तर ज्वालामुखीचं म्हणजे जे लावा वगैरे असतं त्याचं संपर्क वगैरे आल्यानंतर ते तशा पद्धतीने होतं. किंवा तप्त जो लावा वगैरे असतो म्हणजे अगदीच जे भूगर्भ आहे पृथ्वीचं ते अगदी तप्त आहे, हे सर्वांना माहिती आहे. ओके, किंवा हे तुम्ही अगदी पृथ्वीचे अंतरंग जेव्हा शिकताना त्या टॉपिकमध्ये हे झालेलंच असेल. तरी देखील जर झालं नसेल तर प्लीज ते तुम्ही एकदा रीड करून घ्या, कारण मी डायरेक्टली 2 मिनिटामध्ये समजवणं व अगदी तुम्ही 2 तासामध्ये समजवणं यामध्ये खूप फरक असतो. आता मी फक्त तुम्हाला एक रिकॉल करण्याचा वगैरे प्रयत्न करतोय की तुम्ही
ते तिथून वगैरे म्हणजे लावाच्या संपर्कात वगैरे पाणी आल्यामुळे वगैरे ते काय होतं, गरम पाण्याचे झरे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात, किंवा जे वाफा वगैरे हे जे असतात ते तशाच पद्धतीने तिथे कारण आहे. हे तुम्ही पृथ्वीच्या अंतरंग चॅप्टरमध्ये वगैरे शिकून घेणार आहात. ओके, आय होप तुम्हाला ही माहिती असेल. जर माहिती नसेल तर प्लीज एकदा जाऊन सिलेबस वगैरे पाहून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर आजचं संपादकीय. आता हे संपादकीय खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्यासाठी म्हणजे गरजेचं वाटत नाहीये तसं पाहिलं तर, परंतु काही विद्यार्थ्यांची वगैरे मतं आहेत. त्यानंतर मला पण थोडंसं यातून काहीतरी घ्यावं असं वाटलं, त्यानिमित्ताने मी हे जे संपादकीय आहे ते घेण्याचा प्रयत्न करतोय. तर पहा, केवळ रोषणाई म्हणजे शहर सौंदर्यकरण, त्यानंतर घोषणा म्हणजे वास्तव आणि अस्मितावाद म्हणजे राजकारण, अशा अवस्थेत नगर व्यवस्थांची उसवती विण लक्षात घेण्यास कुणीही तयार नाही. हे एक आजच्या भारताचं वास्तव आहे. हेच आपलं इथं सत्य आहे. ओके, मग आता पहा, मेट्रोची गरज आहेच. ओके, पण त्याहूनही गरज आहे ती शहर नियोजनाची. दुचाकींचा खप गोठून अलिशान मोटारींची मागणी वाढते. यामागचे अर्थवास्तव समजून घेण्याची आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्यांना केंद्रस्थानी मांडण्याची ही गरज आपल्याला आहे. हे लेखक या लेखमधून वगैरे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पहा, मी ती आवर्जून न्यूज कशामुळे घेतली, नरेंद्र मोदी मेट्रोने प्रवास वगैरे करत आहेत, ते त्याचं कारण तेच आहे. पहा, आज आपल्याकडे माहिती आहे की अगदीच मेट्रो आहे ते आपल्या विकासाचं एक प्रतीक आहे, किंवा मेट्रोची काळानुसार गरज पण आहे. ओके, ती आपण मान्य केलं. परंतु पहा, आता कोकणमध्ये गणपतीसाठी म्हणजे शहरातून गणपतीसाठी कोकणामध्ये वगैरे जाणाऱ्यांची संख्या पण भरपूर आहे, परंतु त्यांना म्हणजे त्यांना कोकणामध्ये वगैरे जाताना किती अडचणींना सामना वगैरे करावा लागतो त्याचं आपण लगेच उदाहरण वगैरे घेऊयात. तर पहा, अगदी लागली 2 दिवस झालं लोकसत्ता यावरती न्यूज वगैरे देत आहे किंवा अपडेट वगैरे देत आहे. पहा, इकडे आड तिकडे विहीर, अशा पद्धतीने कोंडी वगैरे तिथं होत आहे. आता गोवा मुंबई महामार्ग असू द्या किंवा अन्य जे राज्य महामार्ग वगैरे आहेत तिथे अशाच पद्धतीने कोंडी वगैरे झालेली आहे. तर ती कशामुळे झालेली आहे, एकतर वाहनांचं जास्त वगैरे तिथं लोड आहे, यासोबतच पहा जे खड्डे वगैरे आहेत त्या सर्व कारणांमुळे वगैरे सध्याला काय आहे तिथे म्हणजे जे इकडे आड तिकडे विहीर, अशा पद्धतीने तिथे सिच्युएशन चालू झालेली आहे. ओके, ती एक न्यूज. त्यानंतर पहा, दिल्लीत मोदी यांचा मेट्रो प्रवास. ओके, हे एक तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे काळाची गरज आहे, मेट्रो वगैरे असायला हवी, परंतु जे रस्ते आहेत ना ते पण गरजेचे आहेत. कारण पहा, कोकणामध्ये डायरेक्टली तुम्ही गावाकडे वगैरे जर जायचं म्हटलं तर मेट्रोने तर जाऊ शकत नाही ना. मग खास तिथं एक नेमकी समस्या आहे. त्यामुळे विकास सर्वसमावेशक विकास असायला हवा, न की फक्त एक शहराच्या सेंट्रिक वगैरे विकास असू नये, असंच इथं लेखकांनी एक म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यानंतर पहा, आणखीन एक उदाहरण यांनी इथं बेसिकली देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे की स्मार्ट सिटी म्हणूयात, किंवा आता अगदीच औरंगाबादला यांनी काय म्हटलं की मागासलेपणा दूर करण्याचं वगैरे स्वप्न आहे, किंवा आम्ही म्हणजे मराठवाडा जे विभाग आहे त्याचा मागासलेपणा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न वगैरे करत आहोत, असं काल एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. बरोबर, मग पहा, मराठवाडा जो विभाग आहे, ओके, मराठवाडा जो विभाग आहे यामधील मागासलेपणा वगैरे कशामुळे आलेला आहे, तर तो कशासाठी आहे, बेसिकली विदर्भ असू द्या किंवा मराठवाडा असू द्या, या सर्वांमध्ये एकच कॉमन आहे, ते म्हणजे दुष्काळ. ओके, म्हणजे मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे हे दुष्काळग्रस्त आहेत असं आपण डायरेक्टली म्हणू शकतो. मग आता लेखकांनी पण तेच दिलेलं आहे, पहा की आज महाराष्ट्राच्या अनेक प्रांतात दुष्काळ नाही आहे, ते सत्य आहे, परंतु अवर्षण सदस्य स्थिती देखील आहे. ओके, आपण पाहिलेले होते, म्हणजे बहुतांश तालुके आता काय अवर्षण सदस्य स्थितीमध्ये गेलेली आहेत, टँकर वगैरे तिथं चालू झालेले आहेत. ओके, हे आपल्याला वास्तव मान्य करायला हवं, म्हणजे खेडेगावात वगैरे पाणी टंचाई लवकर निर्माण होईल हे आपल्याला मान्य करायला हवं. परंतु पहा, शहरामध्ये बसणारा एखादी व्यक्ती जर असेल व त्याच्या घरावरती जर पाऊस पडत असेल, ओके, म्हणजे शहरावरती 2 थेंब का होणार जर पाऊस पडलं व तो जर त्याचा संपर्क वगैरे खेडेगावाशी वगैरे जर नसेलच, तर त्याला काय वाटतं शहरातील व्यक्तीला वगैरे की पाऊस तर एवढा आहे. ओके, म्हणजे शहरामध्ये 2 थेंब जरी पडले तरी अगदी नाल्यांवर वगैरे ते वाहणारच आहे. बरोबर, मग त्याला काय वाटत आहे पहा की अगदी एवढं पाऊस असताना देखील ह्यांनी दुष्काळ वगैरे कशामुळे म्हणत आहेत, तर हे आपला एक म्हणजे कुठेतरी आपल्या माइंडचं वगैरे सबवर्जन आहे की काय, असं शहरातील वगैरे व्यक्तींना वाटतं. त्यामुळे तो खेडेगावामधील जी परिस्थिती वगैरे त्याला दुर्लक्ष करण्याचा इथं प्रयत्न केला जातो. आता इथं त्यांनी दिलेला आहे, आता त्या भाषेत वगैरे वाचण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, दुष्काळ नाही पण अवर्षण सदस्य स्थिती आहे, पण या शहरवासीय या अवर्षणासाठी राजकीय नजरेतूनच मोजणार. म्हणजे शहरात 4 सरी आल्या की हा चतुर वर्ग अवर्षणाचा उल्लेख करणाऱ्यांस खोटारडे ठरवण्याचा प्रयत्न करणार, आणि अशांची प्रतिस्पर्धी परिस्थिती आहे त्यापेक्षा कितीतरी गंभीर असल्याचे सांगणार. हे सगळे आपण कोठे
घेऊन जाईल हे आपल्याला इथं बेसिकली पाहायला येतं. म्हणजे पहा, आता असं जर स्थिती असेल, म्हणजे शहरातील व्यक्तीला वाटलं की 2 थेंब जर पडले तर दुष्काळ नाहीच, असं जर त्याला स्थिती जाणवत असेल, तर मग असे व्यक्तिमत्व वगैरे घेऊन आपण आपला देश कुठे नेऊन थांबणार, हा एक इथं मुख्य प्रश्न वगैरे निर्माण होतो. कारण पहा, आपली आज देखील जी बहुतांश लोकसंख्या आहे, ओके, बहुतांश लोकसंख्या जी आहे ती आज देखील ग्रामीण भागातच राहते, बरोबर आहे. मग ग्रामीण भागातील लोकसंख्याचा विचार तुम्ही जास्त केला पाहिजे, न की शहरी भागाचा. आता पहा, शहरी भाग आपल्याला करायचा आहे, परंतु तेवढा पण नाही की ग्रामीण भागाला फक्त आपण अलिप्तच वगैरे ठरवायचं. आता यांचं त्यांनी उदाहरण पण दिलेलं आहे. आता पहा, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये वगैरे जर गेला तर तिथं अगदी खरेदी विक्री डेली चालूच असते, परंतु त्याच्या विपर्यास स्थिती जी असते ना, ती आपल्या साधारण मार्केटमध्ये असते. तिथे अगदीच मंदी वगैरे चालू असते, कारण तिथे कोण जातं, म्हणजे साधारण मार्केटमध्ये खेडेगावातील लोक किंवा ग्रामीण भागातील लोक वगैरे जे साधारण मार्केट वगैरे असतं तिथं जाण्याचा प्रयत्न करतात. व जे शहरी लोकसंख्या वगैरे असते ती कुठे जाते, ते बेसिकली मॉलमध्ये जाते. मग आपल्याकडे इन्कम डिवाइडमुळे अशा पद्धतीने स्थिती निर्माण झाली की क्लास डिव्हिजन पण परत एकदा होत आहे की काय, असं आता पहा, या लेखमध्ये तर तशा पद्धतीने त्यांनी दिलेलं नाही आहे, परंतु मी ही थिंकिंग बेस्ड वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतोय. आहेरे वर्ग आणि नाहेरे वर्ग, परत एकदा समाजवाद. आता ही समाजशास्त्र च्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. ओके, ज्या विद्यार्थ्यांचं समाजशास्त्र ऑप्शनल असेल त्यांना अगदी जे मी काही बोलतोय ते अगदी समजत असेल. म्हणजे पहा, आहेरे वर्ग काय आहे, तर त्यांच्याकडे पाऊस पण आहे, म्हणजे 2-4 थेंब जरी पडले, कारण पहा अगदी शहरामध्ये तर तशा पद्धतीने पाण्याची टंचाई वगैरे उद्भवणार नाही. जरी उद्भवली तरी लगेच टँकर वगैरे त्यांना अवेलेबल करून दिलं जाईल. परंतु ग्रामीण भागामध्ये तसं होईल का, तर बिलकुल नाही. त्यांना वनवन वगैरे भटकंती अगदी करावी लागेल. ओके, मग तिकडे काय, नाहिरे वर्ग, इकडे आहेरे वर्ग, तिकडे नाहिरे वर्ग. त्यानंतर पहा, मॉलमध्ये अगदी आज देखील खरेदी चालू आहे, तिथं काहीच प्रॉब्लेम वगैरे समस्या निर्माण होत नाही. ओके, तिकडे काय आहे, मग आहेरे वर्ग आहे. व ग्रामीण भागातील जे मार्केट वगैरे आहे तिथं काय आहे, नाहिरे वर्ग आहे, तिथं मंदी आज देखील चालूच आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे आपण विकास केला, परंतु विकास कोणाच्या सेंट्रिक केला, हा पण एक महत्त्वाचा तिथं पॉईंट वगैरे मान्य करायला हवा. आता रस्ते आहेत का, म्हणजे रस्ते आज देखील होत आहेत, म्हणजे चांगल्या पद्धतीने होत आहेत, परंतु ग्रामीण भागाकडे रस्ते जाण्यासाठी आज देखील वाटा बिकट आहेत, बरोबर. परंतु मेट्रो तशा पद्धतीने म्हणजे डेली एक म्हणजे डेली एक काय म्हणू शकतो, वंदे भारत एक्सप्रेस द्या किंवा मेट्रोचं वगैरे उद्घाटन सध्याला होत आहे, परंतु त्याच धर्तीवर आपल्या रस्त्यांचं वगैरे उद्घाटन होत असता आपल्याला दिसतं का, तर बिलकुल दिसत नाही. म्हणजे हे थोडंसं तरी कुठेतरी क्लॅश आहे, व हे जर क्लॅश तुम्ही जर लवकरात लवकर संपवलं नाही तर आपला देश कुठे नेऊन हे सोडणार आपण सगळं, ही इथं असं लेखकांना चिंता वगैरे इथं व्यक्त केलेली आहे त्यांनी. व हेच तुम्हाला पण म्हणजे थोडंसं तुम्ही जर कदाचित UPSC किंवा MPSCला वगैरे जर विचारण्यात आला ऑप्शनलला की या दृष्टिकोनातून आहेरे आणि नाहिरे वर्ग या दृष्टिकोनातून आजची स्थिती वगैरे काय, असं जर सांगण्याचा प्रयत्न करा जर म्हटलं, तर तुम्हाला हे लिहिता यायला पाहिजे की आज देखील भारतामध्ये जो विकास होत आहे, विकास आपला गरजेचा आहे. ओके, वारंवार म्हणतो मी पण की विकास आपल्याला खरंच गरजेचा आहे, परंतु असं नाही की ग्रामीण भागाकडे आपण पूर्णतः दुर्लक्ष वगैरे करणं चुकीचं आहे. कारण पहा, दुष्काळाची स्थिती आहे ती मान्य करावीच लागेल आपल्याला. जे काही आता मराठवाड्याचा विकास होणार आहे ती चांगली गोष्ट आहे, परंतु असं म्हणायचं नाही की म्हणजे त्याला पूर्णतः हे केलेलं वगैरे होतं आजपर्यंत त्याचं काहीच वगैरे झालं नाही, ते पण एक चुकीचं आहे. हेच आपलं इथं बेसिकली या लेखमधून वगैरे सांगता येतं. ओके, आता पहा, हे फक्त एक विचार दिलेला आहे. आता याला तुम्ही कसं इम्प्लिमेंटेशन वगैरे कराल या तुमच्या नॉलेजमध्ये वगैरे, ते तुमच्यावर सर्वस्वी डिपेंड असेल. ओके, त्यानंतर आता पहा, अस्मानी सुलतानी, सनातन अडचण की नव्या मंडणीचा मार्ग, ज्याला शक्य आहे ती वाचून घेऊ शकता. सनातन धर्माबद्दल आता किंवा हिंदू खत्रे में हे, याबद्दल हे भरपूर दिलेलं आहे, पण मी याला रिकमेंड करत नाही आहे. ओके, त्यानंतर अमेरिकेतील वाहन निर्मिती कामगारांचा संप का. आता पहा, हा तर लेख MPSCला अगदी काय म्हणजे गरजेचा ठरू शकणार नाही. त्यानंतर ही जी आपली करंट अफेअर्सची नदी आहे, आज इथं आहे. ओके, आज पाणी वगैरे जे अमेरिकेचा संप आहे तो इथं आहे. आज तारीख आहे 18 सप्टेंबर. 253 दिवसानंतर आपली प्रिलिम आहे, जे की 26 मे रोजी आहे. मग पहा, हे संप तेव्हाच संपून जाणार आहे. ओके, म्हणजे हे पाणी तिथपर्यंत जाईपर्यंत राहणार आहे का, तर बिलकुल नाही, म्हणजे खूप दिवसांना आहे, त्यामुळे मी याला स्किप करत आहे. शक्य झालं तर वाचून घेऊ शकता, अमेरिकेमध्ये काय चालू आहे हे तुम्हाला पण समजून येईल. ओके, त्यानंतर आपण त्यानंतर भारताला 8वे आशियाई विजेतेपद, श्रीलंकेवर 10 गडी राखून मात, सिराजच्या माऱ्यासमोर फलंदाजी भंभेरी, म्हणजे आशिया कपमध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. ओके, आपण विजेतेपद झालेलो आहोत. तर त्या संदर्भात ही न्यूज होती, चांगली गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.